रामकृष्ण हरी माऊली. आज आपण आहोत भेंडी शेगाव मध्ये. मंडळी, आपला हा वारीचा प्रवास असाच अखंड सुरू आहे, तेव्हा तुम्ही सुद्धा या भक्ती सोहळ्यात सामील व्हा, ज्याचं नाव आहे गजर माऊलीचा सोहळा सख्यांचा. गिफ्टिंग पार्टनर विठोबा, आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. मंडळी, वारीच्या या भव्य सोहळ्यामध्ये आता वेळ झालेली आहे संतांचे विचार जाणून घेण्याचे, आणि ते ऐकवण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत हरिभक्त पारायण ऋषिकेश महाराज चोरगे. त्यांच्याकडून ऐकूया संतवाणी. रामकृष्ण हरी. येग येग विठाबाई, माझे पंढरीचे आई. भीमा आणि चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या गंगा. इतक्या सहित्वबा यावे, माझ्या अंगणी नाचावे. माझे रंग तुझे गुणी, म्हणे नामयाची जणी, म्हणे नामयाची जणी. काळावरती स्वार होती, त्या आईला म्हणतात काळूबाई. जिने जाणीव करून दिली, त्या आईला म्हणतात जनाबाई. जिने आत्मसाक्षात्कार केला, त्या आईला म्हणतात अंबाबाई. आणि जी मुक्त करती, त्या आईला म्हणतात मुक्ताबाई. म्हणते जिने आज आपल्याला विठोबाची जाणीव करून दिली की हा देव नाही, ही आई आहे. म्हणून ती जनाबाई सांगतीये, येग येग विठाबाई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई. म्हणून आई उन्हाची सावली, आई सुखाची नजर. निळ्या आभाळा एवढा, तिचा मायेचा पदर. आई नावाची वाटते, देवालाही नवलाई. पंढरीचा विठ्ठल, म्हणे स्वतःला विठाई, म्हणे स्वतःला विठाई. म्हणून तो पुरुष आहे, पण तो स्वतःला आई म्हणून घेतोय. आणि ही सांगणारी सुद्धा जनाबाई आहे. म्हणून तर माणसाचं आयुष्य म्हणजे दिवसासारखं आहे, सकाळ, दुपार आणि रात्र. म्हणून तर सकाळ म्हणजे काय? सकाळ म्हणजे बालपण. दुपार म्हणजे काय? दुपार म्हणजे तरुणपण. आणि रात्र म्हणजे काय? तर रात्र म्हणजे म्हातारपण आहे. म्हणून तर ही सकाळ, बालपण कुणाकडून शिकायचं? देवाऱ्यात जो मांडलाय ना, म्हणून तर तो कोण आहे? कृष्ण नाही, रांगणारा बाळकृष्ण आहे. म्हणून तर बालपण कुणाकडून शिकायचं? चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. म्हणून तर गोकुळा जे चरित्र केलं, त्या बाळकृष्णाकडून हे बालपण शिकायचंय. म्हणले म्हातारपण म्हणजे रात्र, हे कुणाकडून शिकायचं? रात्र कुणाची आहे? ती वैऱ्याची आहे. आणि रात्र शिकायची ती ह्या गरुडाकडून. आणि जे दुपार, तारुण्य आहे, ते कुणाकडून शिकायचं? तर ते शिकायचंय जनाबाईकडून. म्हणून तुझ्यासाठी केली तारुण्याची होळी, भक्ती नाही भोळी, ती सुळावरची पोळी, ती सुळावरची पोळी. म्हणून तुझी जाणीव करून देते ती जनाबाई. सांगते, मी माझा तारुण्य या देवासाठी व्हायलंय. आणि हा देव कोण आहे? जो वीट घालवतो, त्या आईलाच विठाई म्हणतात, त्या आईलाच विठाई म्हणतात. जो विकारांना ठकवतो, त्यालाच विठोबा म्हणतात. पण आपल्याला आज एक विठोबा नाही, आज आपल्याला 5 विठोबा बघायचे आहे. अरे, पंढरपूरला तर एकच विठोबा आहे, आणि तुम्ही तर 5 विठोबा सांगताय. आज आपल्याला 5 विठोबांचं चिंतन करायचं आहे. पहिला विठोबा आहे, त्याला म्हणतात बोंबल्या विठोबा. दुसरा विठोबा आहे, त्याला म्हणतात पासोड्या विठोबा. तिसरा विठोबा आहे, त्याला म्हणतात निवडुंग्या विठोबा. चौथा विठोबा आहे, त्याला म्हणतात प्रेमळ विठोबा. आणि 5वा विठोबा आहे, तो हा कर्नाटकू विठोबा. आणि त्या विठोबाच्या शेजारीच जो 6वा विठोबा आहे, त्याला म्हणतात ताक पित्या विठोबा. म्हणून तुम्ही पहिला विठोबा सांगितला, तो म्हणजे बोंबल्या विठोबा. म्हणून तर तुकोबराय वाण्याचा धंदा करत होते. आणि हा वाण्याचा धंदा करताना मिरच्या विकण्यासाठी त्या कोकणामध्ये गेले. सगळ्यांनी फुकट मिरच्या दिल्या. शेवटी हे तुकोबरायच. आणि त्यावेळेस सगळ्यांनी पैसे उधारी ठेवली. तेव्हा स्वतः हा विठोबा हातामध्ये काठी घेतली आणि हे पैसे गोळा करायला प्रत्येकाच्या दारामध्ये जाऊन ओरडायला लागला. म्हणून तर या विठोबाला म्हणतात बोंबल्या विठोबा. दुसरा नानापेठेमध्ये आहे, जिथं तुकोबरायांची पालखी उतरती, तो आहे निवडुंगे विठोबा. म्हणून तर निवडुंगी वनामध्ये हा देव सापडला, म्हणून तर या देवाला निवडुंगे विठोबा म्हणतात. तिसरा आहे तो म्हणजे पासोड्या विठोबा.
ज्या ठिकाणी छत्रपतींना त्यांनी साक्षात्कार करून दाखवला, सगळे छत्रपती दिसायला लागले, तो जो विठोबा आहे. तिथं पासोड्या विकत मिळतात म्हणून त्या देवाचं नाव पासोड्या विठोबा आहे. आणि शेवटचा ताकपित्या विठोबा म्हणून तर ती भक्तीन, ती वारकरीन रोज देवाला ताक घेऊन जायची. आणि शेवटी देवाला अहंकारामुळे जाता येईना, तेव्हा हिनी देव स्वतः तिच्याकडं ताक प्यायला आले. म्हणून तर या पंढरपूरमध्येच विठ्ठला मंदिरा शेजारी जो विठोबा आहे त्याला म्हणतात ताक पित्या विठोबा. आणि शेवटी भानुदास महाराजांनी हा कर्नाटकातून इथं घेऊन आले, त्या विठोबाला म्हणतात कर्नाटकू विठोबा. तोच हा विटेवरती उभा आहे, तोच आपल्या सगळ्यांचा पंढरीचा विठोबा, पंढरीचा विठोबा. म्हणून तर जनाबाई सांगतेय तो विठोबा आज आईच्या रूपात तुम्हाला भेटतोय. म्हणून येग विठाबाई माझे पंढरीची आई, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. म्हणून त्या चरणामधूनच या भीमेचा, गंगेचा उगम झालेला आहे. म्हणून तर त्याच्या चरणाचं दर्शन आपल्याला घ्यायचंय. आणि ज्याला चरण कळले त्याला मरण कळालं, ज्याला मरण कळालं त्याला देवाचं स्मरण कळालं. म्हणून तर ही त्रिसूत्री आहे, स्मरण, मरण आणि शेवटी आहे विठोबाचे चरण, विठोबाचे चरण. रामकृष्ण हरी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. बरं मंडळी, इथे तुम्ही बघताय की इथे जे आपले सगळे हे जे वारकरी येत आहेत त्या वारकऱ्यांचा मसाज इथे केला जातो आणि सगळं विनामूल्य. बरं, त्याच्यामागे काही कारण नाही, काही स्वार्थ नाही, काही नाही. तर त्यासाठी ही जी संस्था आहे त्या संस्थेमधले हे जे सगळे आपले काम करणारे आहेत मित्रमैत्रिणी, त्यांच्याशी आता आपण बोलूया. तर सगळ्यात आधी या ताईशी मी बोलतो, कारण या सगळ्या ग्रुपमध्ये ही ताई दिसते, ती जरा तरुण दिसते. ताई, हा ताई, पंढरपूरपर्यंत जातो तुम्ही? हो. आणि किती वर्ष सेवा देत आहे तुम्ही? ही 17 वर्ष झाले. 17 वर्ष झालेली आहेत. आणि बरं, त्याच्या मागचे काही कारण नाही, काही स्वार्थ नाही, कुठल्या अपेक्षा नाही, काही नाही, फक्त वारकऱ्यांची सेवा करणं. ओके. पण मग असा काय अनुभव आला इतक्या वर्षामध्ये, एखादी प्रचिती? इतके सगळेजण येतात आणि सेवा केल्यानंतर धन्यवाद म्हणतात की तुम्हीच पांडुरंग आहे दास. तसं आम्हाला खूप छान वाटतं की आम्हाला असं बोलतात सगळे लोक आणि धन्यवाद देतात. काही जण रडतात पण की तुम्ही खूप पाय दुखत होते, तुम्ही दाबून दिले, हे झालं ते झालं, खूप झालं, खूप म्हणजे आम्हाला. मग ते जेव्हा ते अगदी एवढं भावूक होऊन तुमच्याशी बोलत असतात, रडत असतात, डोळ्यात पाणी असतं, त्यावेळेला काय मनामध्ये चालू असतं? काय तुमचं काय म्हणणं असतं त्यावेळेला? मनात काही स्वार्थ नसतो आणि फक्त सेवा करायची एवढं एकच मनामध्ये असतं. एवढे एकच मनामध्ये हो. असतं. बरं, आता तू इतकी वर्ष सेवा करतेस का, वारी पण करतेस, तू पंढरपूरपर्यंत जाते, काय पांडुरंगाकडे मागणं आहे तुझं? काय नाही, जे आयुष्य आहे ते फक्त सुखाने जगता आलं पाहिजे, बस एवढंच, बाकी काहीच इच्छा नाही. जगता आलं पाहिजे. वा, खूप छान. मंडळी बघितलं ना, कुठलीही अपेक्षा नसते, कुठलाही स्वार्थ नसतो, कुठल्याही पैशाची अपेक्षा नसते, पण केवळ फक्त विठू माऊलीच्या प्रती असलेलं प्रेम, श्रद्धा आणि हे जे वारकरी तेच साक्षात पांडुरंग समजून त्यांची निस्वार्थ सेवा केली जाते. आणि असं मला वाटतं की वारीमध्ये येणारा प्रत्येक वारकरी, प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये हीच भावना असते. रामकृष्ण हरी. पांडुरंग पांडुरंग. होईन भिकारी पंढरीचा वारकरी, होईन भिकारी पंढरीचा वारकरी. बाबा, तुम्हाला कधी कसला त्रास होतो इमानेला? कशी गोष्ट झाली?
नक्की. दादा दादा काय करताय तुम्ही? मणक्यातील गॅप हातपायला मुंग येत असेल, मान अवघडणे, मुरगळणे, शिरावर शिर, टाचेला हाड वाढलेलं, मुरगळलेलं, माझी अक्का, ताई, माझी बहीण, माऊलीची मी सेवा करत आहे आषाढी वारी ते पंढरपूर. अच्छा. आणि आणि- आणि हे सगळं मोफत करता तुम्ही? फ्री फ्री सेवा. सगळं मोफत? हां, आपल्या विचारानं कोणी 10-5 रुपये देते, त्यांची मन भावना झाली, त्यांनी जे देईल त्या माऊलीनं ते घेतो. बरं, तुम्ही हे सगळं मोफत करता की तुम्ही म्हणता की ज्याने कोणी पैसे देतील ती माऊलींची कृपा. तर मी हे सगळं कसं, पण तुमचं सगळं कसं चालतं मग? उदरनिर्वाह तुमचा कसा चालतो? आता ही वारीची सेवा झाली, घरी गेलं की आपलं कुणी काय देईल ते खेडेगाव करतोय मी, ते देते ते 100-200 ते खेडेगावाचं. आणि येतं वारीमध्ये माझी फ्री सेवा असते, 12 महिने बरकत येतो ह्याच्यामध्ये, वा. आनंद असा असतो. वा. पण मला एक सांगा दादा की तुम्ही इतके वर्ष ही सेवा देताय, तर तुम्ही कोणाकडून शिकले आहेत का? मी इंदापूर, पुणे जिल्हा, गलांदवाडी डॉक्टरच्या हाताखाली मी शिकलेलो पण आहे. आणि वडील बी करत होतं, मी हे माझी कला व्यवस्थित करतोय. मी वयानुसार राड आहे का, ऑपरेशन आहे का, सगळं खात्रीशी चौकशी करून काम करतोय मी. वडावडी नाही, काय नाही, विलास तर हो पण सॉफ्टमध्ये. पण मला एक दादा विचारायचं आहे की तुम्ही इतकी सेवा करताय, निस्वार्थ सेवा करताय, तर पंढरपूरच्या पांडुरंगाकडे तुमची काय काय मागणी आहे? माझ्या घरात आनंद असावा, माझ्या मुलाबाळाचं सुनबाई चांगली मिळावा, घर चांगलं राहावा, संकट नाही यावा, व्यवस्थित आनंद प्रेम लोभनी राहावा, माणूस बाहेर गेलं तरी चांगले वागावा, असे एक माझी मागणी आहे. वा. लोकांनी एकूण एकावर प्रेम ठेवावं, हेच देव आहे, इथंच देव आहे आपला आनंद. वा वा वा. दादा खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. मंडळी, दादांशी बोलताना एक मात्र नक्की जाणवलेलं आहे मला, देव शोधावा लागत नाही, देव हा माणसांमध्येच असतो. आणि याची प्रचिती ह्या दादांशी बोलताना मला आलेले आहे. दादा खरं सांगतो, साक्षात मला पांडुरंग तुमच्यामध्ये त्याच्यापेक्षा दिसतो. साक्षात पांडुरंगच आहे. माझा दर्शन आई बहिणी कुणी असू दे, मला माझा अनुभव स्वतः आहे, माझ्या पाठीशी येते. मी जिथं आहे तिथं मी चुकलो की तू का चुकलासी, पांडुरंग म्हणतोय मला. तुम्हाला भेटून खरंच खूप छान वाटलं. माझी कशी आनंदच मिळणार. दादा खूप छान वाटलं. आणि तुझी मोफत सेवा इतके वर्ष देतोय त्यासाठी तुझं अगदी मनापासून कौतुक. आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात हीच मी विठू माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. सन मराठीकडून तुला ही भेट वस्तू. धन्यवाद धन्यवाद काका, धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर. आपल्यासोबत आजी आजोबा आहेत, त्यांच्याशी आपण जरा गप्पा करूया. कुठून आलात तुम्ही? राहणार बेळगाव, कर्नाटक. बेळगाववरून आले तुम्ही इथे? अच्छा. आणि मग तुम्ही किती वर्ष तुम्ही वारी करताय? 20 वर्ष तरी झाली असेल. 20 वर्ष. पुन्हा ते सासवड पायी वारी करतात, नंतर आम्ही पण विठोबाच्या दर्शनाला येतो. काय तुला अशी पांडुरंगाची प्रचिती आलेली आहे? आले की काय सांगशील? कितीतरी प्रसंग येऊन गेले, पण त्यातल्या त्यात जवळजवळ 3-4 वर्ष झाली. माझा मुलगा खूप आजारी होता. आजारी म्हणजे काय, तो मरणाच्या ह्याच्यातून वाचला, पांडुरंगाने वाचवलं त्याला. 20 दिवस ICU मध्ये होता. देव असल्याशिवाय पाठीवर काही होत नाही. पण असं त्या- आम्ही कितीही प्रयत्न केला, देवाचा हात आमच्या पाठीवर पाहिजेच, आणि तो आहे. मला फक्त आजी असं विचारायचं की तू जसं तू म्हणालीस की दादा मरणाच्या दारातून तो पुन्हा आलेला आहे, काय त्यावेळेला काय तू असं पांडुरंगाकडे मागितलं होतंस? कारण तुझं ते सांगताना तुझे डोळे पाणावले. एकुलता एक मुलगा, त्याच्यातून आमचा आधार तोच, दुसरं कोण दुसरं. देवाच्या पाठीकडे मग तो आधार आमचा, वय उतार वयात सांभाळ करणारा पूर आमचा तोच. तो गटाचा कामी राहणार नाही. देवाकडे एवढंच मागणं की त्याला सुखी ठेव, घट्ट ठेव, एवढंच मागणं. आजी आजोबा, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून खरं तर. आणि नक्कीच आपण मनापासून जर पांडुरंगाला साथ घातली का पांडुरंग आपल्यासोबत नक्कीच असतो. बरं, काय सांगशील, काय पांडुरंगाकडे काय मागणं आहे? काही मागणी ते सांगितलं की आम्हाला घट्ट ठेव, तुम्हाला व्यवस्थित आम्हाला व्यवस्थित ठेवलं की आम्ही दर्शनही करू शकतो, हे कामही करू शकतो, सगळंही करू शकतो. वा वा. देवाकडे काय आम्हाला पैसा द्या, हे द्या, नाही मागणार आम्ही. कारण आम्ही जर काम केलं तरच आम्हाला पैसा मिळणार. बरोबर बरोबर.
देवानं आणि घट्ट ठेवलं. त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित हा ठेव. एवढंच असं तुझं पांडुरंगाकडे मागणं आहे. मंडळी पाहिलं ना, काही मागणं नाहीये देवाकडे, पांडुरंगाकडे. फक्त आम्हाला व्यवस्थित ठेव, म्हणजे दरवर्षी आम्हाला तुझी वारी करता येईल, हीच फक्त इच्छा प्रत्येक वारकऱ्यांची असते. आणि खरंच खूप छान वाटलं आजी आजोबा तुम्हाला भेटून, तुमच्याशी बोलून. तुम्हाला उदंड आणि सुदृढ आयुष्य पांडुरंग देवो आणि तुमच्याकडून दरवर्षी अशी सतत वारी होत राहो, हीच मी विठू माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. विठ्ठल 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 विठ्ठल. मज तापल्या उन्हाची घरकुल सावरी सावली कुणाची म्हणे तुका नामाज नाही म्हणे तुका नामाज नाही जनाई. मंडळी आपण वारीमध्ये आहोत आणि वारीमध्ये आज तुम्ही बघताय की हे सगळे वारकरी आपल्यासोबत आहेत आणि त्या आपल्या पंढरपूरच्या प्रवासाकडे सगळे निघालेले आहेत. मला या सगळ्यांशी गप्पा मारायच्या आहेत, पण त्याआधी माझ्यासोबत हुकमाची राणी या मालिकेचा हिरो इंद्रा आज आपल्यासोबत आहे. मला विचारायचं की इंद्रा, मला सांग, तू कधी वारी केलीस? मी कधीच वारी केली नाहीये, पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतोय हे सगळं. आता तू या वारीमध्ये आलास तर कसं वाटतंय तुला? मला ना खरंच तर खूप छान वाटतंय आणि महत्वाची गोष्टी मी सांगू इच्छितो की मला 2 बहिणी आहेत मोठ्या आणि माझ्या आजींची अशी इच्छा होती की त्यांना मुलगा हवा होता. तर माझ्या आजी रेग्युलर वारी करायच्या. त्यांची खूप भक्ती होती पंढरपूर आणि या सगळ्या गोष्टींना घेऊन. तर त्यांनी नवस केलेला त्यांच्याकडे की मुलगा झाला तर मी त्याला घेऊन येईन तुझ्या दर्शनाला. सो मी 5th स्टँडर्डमध्ये असताना एकदा पंढरपूरला गेलोय, दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर आज मी या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करतोय. खूप छान वाटतंय मला आज. तू यावर्षी वारीमध्ये सहभागी झालेला आहेस, पहिलीच वारी आहे तुझी. काय विठू माऊलीकडे तुझं मागणं आहे? माझं मागणं एवढंच आहे की आम्ही बऱ्याचशा संकटांवर मात करून आत्ता माझं आणि माझ्या बायकोचं नातं चांगलं फुलतंय, पण पुन्हा एकदा एक नवीन संकट आमच्यावर ओढून आलंय आणि त्या संकटावर मात करण्यासाठी मला आणि माझ्या बायकोला चांगली बुद्धी आणि चांगली शक्ती द्यावी पांडुरंगाने, एवढीच इच्छा आहे त्यांच्याकडे. नक्कीच. आणि हे संकट लवकरात लवकर नष्ट होऊ दे, अशीच मी विठू माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. बरं काका, किती वर्ष तुम्ही वारी करताय? 15-16 वर्षापासून. काय सांगाल काका, या 15-20 वर्षात काय अनुभव आला या वारीचा आणि काय वर्णन कराल तुम्ही या सगळ्या सोबत? मी 2 वर्षाखाली पंढरपुरात असं दारात प्रवेश केला की एकदमच माझ्या डोळ्यातून धारा सुरू झाल्या, एकदमच डोळ्यातून ऑटोमॅटिक. थांबवल तर थांबत नव्हत्या. ज्यावेळेस पूर्ण दर्शन घेऊन मी बाजूला सरकलो बाजूला की माझी धार ऑटोमॅटिक बंद झाली आणि मला इतका आनंद वाटला की शहरावर वेगळाच, म्हणजे असं शहरे तयार झाली शहरावर आणि वेगळाच आनंद तयार झाला माझ्या मनामध्ये. माळ तुळशीची टिळा चंदनाचा भाळी शिणला हा देह जरी थकली. काका मला सांगा, तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स तर सांगितला आत्ताचा या सगळ्या गोष्टींचा, पण वर्षभर इतर काय काम करता तुम्ही? माझ्याकडे 2-3 गाड्या आहेत दुसऱ्या. ती गाड्या ट्रान्सपोर्टिंग करतो, ड्रायव्हर ठेवून वगैरे. लातूर सुरानपाळ रेग्युलर धंदा चालू राहतोय आपण. आणि शेती आहे आपल्याला. शेतीमध्ये सोयाबीन, तूर, हरभरा. काका, मला तर असं विचारायचं आहे की काय मागणं आहे पांडुरंगाकडे तुमचं? मी दर्शनाला गेलो की पांडुरंगाला हेच विचारतो की माझ्या वारकरीला सुखरूप घरी ने. अच्छा काका, तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. तेव्हा सन मराठीकडून तुम्हाला ही भेटवस्तू देण्यात येणार आहे, पण ती मी नाही देणार आहे. तर आज इंद्राच्या हस्ते तुम्हाला ही भेटवस्तू देण्यात येणार आहे, सगळ्यांना मिळून. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ठाई ठाई माझे विठाई विठाई ठाई ठाई माझे विठाई. मंडळी, इथे सगळ्या ह्या ताई सगळ्या इथे जमलेल्या आहेत. सगळे आपले वारकरी आहेत आणि या पंढरपूरच्या प्रवासाकडे निघालेले आहेत. पण आज या ताईंसोबत आपण प्रश्नमंजुषा खेळणार आहोत. मावशी, प्रश्न विचारणार आहे मी आता. सगळे उत्तर द्यायला तयार आहेत ना? आवाज येऊ दे ना आवाज मावशी. येऊ द्या. हा, चला, सगळे तयार आहेत. आपण आता प्रश्नांना सुरुवात करूया. बरं, पहिला प्रश्न असा आहे की आळंदी हे कुठल्या नदीकाठी आहे? ज्याला येत असेल त्याने हात वरती करा, फक्त डायरेक्ट बोलू नका. मावशीला येते. मावशींचा हात पहिले वरती आलाय, सांगा. आळंदी हे इंद्रायणी नदीच्या काठी आहे. इंद्रायणी नदीच्या काठी आहे. बरोबर उत्तर दिलेल्या मावशींनी जोरदार टाळ्या मावशींसाठी. हेची दान देगा देवा हे कोणी लिहिलंय? बरं, तुम्हाला माहितीये? हा. ठीक आहे, सांगा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. बरोबर उत्तर दिलेलं आहे.
बरं, तिसरा प्रश्न. पांडुरंगाने कोणाकडून खीर खाल्ली होती? या मावशीने येते, या मावशीने ओके, येते. सांगा. संत नामदेवाकडून. क्या बात आहे, वा. व्हेरी गुड. Very बरोबर good. उत्तर आहे. टाळ्या बरोबर टाळ्या उत्तर आहे, टाळ्या. टाळ्या वाजवा. आता शेवटचा प्रश्न. माऊलींच्या आई वडिलांचं नाव काय होतं? विठ्ठल रुक्मिणी. ग्रेट. बरोबर उत्तर आहे. विठ्ठल जोरदार टाळ्या रुक्मिणी. एकदम ओके. मावशीसाठी. बरं, मावशींनी 2 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत, त्यामुळे त्यांना सन मराठीकडून ही छोटीशी भेटवस्तू देतोय आपण. रामकृष्ण हरी. मंडळी, प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम संपलेला आहे आणि सगळे वारकरी पुन्हा एकदा आपल्या पुढच्या प्रवासाकडे निघालेले आहेत. इंद्रा मित्रा, तुझ्याकडे तुझी हक्काची हुकमाची राणी आहे, पण मला दर भागामध्ये हुकमाची राणी शोधावी लागते आणि त्यासाठी मला जायचंय माझ्या माहेरच्या अंगणामध्ये, कारण तिथे माझ्या सगळ्या ताई जमलेल्या आहेत आणि त्यांच्यातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. तर आजच्या भागापुरता मी तुझी रजा घेतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ठेविले चरण दोन्ही विटेवरी ऐसे रूप. आणि आपल्या या बाहेरच्या अंगणामध्ये ह्या ज्या सगळ्या सख्या जमलेल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही आपल्या पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेल्या आहेत. आणि आजच्या या भागामध्ये या 8 सख्यांमधूनच, या 8 ताईंमधूनच होणारे हुकमाची राणी ती कोण असणार आहे मला माहीत नाहीये. तेच आपल्याला जाणून घ्यायचंय की कोण होणार आहे हुकमाची राणी. पण ताई, खेळासाठी काय काय तयारी करून आली आहेस तू? मी तर येणारच नव्हती. मग कशाला आलीस? पाऊस येत होता ना, म्हणून मी नाही ठरवलं होतं. मैत्रिणींच्या आग्रहामुळे मी आली. ओके. आणि समजा मग तू हुकमाची राणी झालीस तर मग ते जे बक्षीस मिळणार आहे ते मैत्रिणींना देणार आहेस? हो. हा? हो. चेहऱ्यावरती दिसत नाही. हो. हा? मैत्रिणींना देणार नाही, पण जे मिळालं ना तर मैत्रिणींना घरी बोलवून मी त्याच्यातून त्यांना आनंद नक्की देईल. ये बात है. बरं, किती वर्ष झालीत लग्नाला? 34 वर्ष. काय करतात भाऊजी? कंपनीचा. कंपनीमध्ये. कसं आहे भाऊजींचा स्वभाव? कसा आहे? छान आहे. रील स्टार आहे. रील स्टार आहे. म्हणजे Oh my हे God. सगळे म्हणतात असं. अच्छा, रील सतत रील बनवत असतात. सतत रील बनव. पण तुला वेळ देतात का मग? माझ्या बरोबर पण बनवतात रील. कुटुंब रंगले रील मध्ये. हरकत नाही, चांगली गोष्ट आहे ताई. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. खूप खूप शुभेच्छा. पण काय आहे की आपण वारीचा सोहळा करून आपण इथे आता आपल्या या माहेरच्या अंगणामध्ये आलेलो आहोत. तर सर मराठीकडून तुम्हाला वारीच्या निमित्ताने एक भेटवस्तू आहे. मी ती भेटवस्तू तुम्हाला सगळ्यांना देणार आहे. ओके, त्याचा तुम्ही स्वीकार करायचा आहे. आता हा जो खेळ आहे या खेळाचं नाव आहे गाठ माझ्याशी आहे. प्रेमात कसं बोलशील भाऊजींना? गाठ माझ्याशी. प्रेमात, प्रेमाने. गाठ माझ्याशी आहे. हे प्रेमाने कुठे झालं? प्रेमाने बोलायचं. ते पण आता मी दाखवायचं. बरं. अहो, अहो, गाठ माझ्याशी आहे. गाठ माझ्याशी. बरं. आणि आता ताई, हा समोर भाऊजी आहेत आणि हेच रागाने सांग बरं भाऊजीनं. गाठ माझ्याशी आहे हा. अरे बापरे. ओके. बरं, हे सगळं बघणार आहेत भाऊजी. हा, बरं, हरकत नाही. खेळाचं नाव कळलेलं आहे. खेळ असा आहे की तुमच्या समोर टाळ आहे आणि त्या टाळीला गाठी आहेत. ओके. 1 2 3 म्हटल्यानंतर एक हात मागे आणि दुसऱ्या हाताने सगळ्या ह्या गाठी सोडायचे. ओके. गाठ सोडून झाल्यानंतर ती टाळ अशी गळ्यामध्ये घ्यायची आणि जोरात वाजवायचे आणि हात वरती करायचे, म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली, दुसरी कुठली, तिसरी कुठली, चौथी कुठली आणि 5वी कुठली. ओके, कळलेलं तुम्हाला नक्की? चला तर मग सुरू करूया आपल्या या खेळाला. आणि त्यासाठी तुमची वेळ सुरू होते 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित, हा व्यवस्थित लक्ष द्यायचे. 1 2 3. कसं वाटते ताई? टेन्शन आले खूप. पुन्हा टेन्शन आले? मजा वाटते तशी, पण टेन्शन आहेच ना. टेन्शन आहे. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मस्तच. हा, गाठी सोडून झाल्यानंतर गळ्यामध्ये घ्यायची आणि टाळ वाजवायची. गळ्यात घेऊन हा हा हात वरती करायचे. हा, व्हेरी गुड. हा, गळ्यात घालायचे, हात वरती कर, हा वाजवायचे.
व्हेरी गुड. क्या बात आहे. हात वरती करायचे. हा 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 हात वरती करायचे आहे. हात वरती करायचे. हात वरती करायचे. ओके. हा ओके. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे की ज्या 3 ताई बाद झालेल्या आहेत त्यातली पहिली ताई आहे वैष्णवी ताई. तू मात्र या खेळातून बाद झालेली आहेस, पण सन मराठीकडून तुला भेटवस्तू आहे. मोहिनी ताई, तू मात्र या खेळातून बाद झालेली आहेस. आणि संजीवनी ताई, तू सुद्धा या खेळातून बाद झालेली आहेस. आपण आज बोलणार आहोत माझ्या या ताईसोबत. माझ्या मैत्रिणीची खरं तरी मावशी लागते आणि आज योगायोग असा आहे की आम्ही तिच्याच गावामध्ये इथे शूट करतोय. आल्या आल्या पहिले तुम्हाला बघितल्यावर मला वाटलं अरे वा आपला माणूस इथे कुठे. खूप छान वाटलं तुम्हाला बघून. पण ताई मला माहिती आहे की तू नेहमी वारीला जात असते. इनफॅक्ट आदित्य म्हणजे तुझा मुलगा तो सुद्धा सतत दरवर्षी वारीला जात असतो. तर यावर्षी पण तो माझ्या वारीला गेलाय. ऍक्च्युली तो युकेला असतो. तो पूर्ण वर्षभराची सुट्टी असं साठवून ठेवतो की ती मला वारीच्या वेळेस उपयोगी यावी म्हणून. त्यांनी सलग 6-7 वर्ष वारी केली. ते पण तो विदाऊट चप्पल जायचा. त्याला येताना पायाला फोड आलेले असायचे की चालता यायचं नाही. अशा याच्यात त्याने वारी पूर्ण केली. गेल्या वर्षी कसं झालं की त्याला वारीला जाता आलं नाही. त्याला ती हुरूर मनाला लागली होती. असं खंत वाटत होती की मला वारीला नाही जाता येते वगैरे. मला सारखं म्हणत होता आई यावेळेस माझी वारी चुकली, माझं विठोबाचं दर्शन राहिलं म्हणून. पण नेमकं कसं झालं अशी हुरूर मनात करत करत तसाच झोपला रात्री. दुसऱ्या दिवशी सकाळी युट्यूबवर बातमी बघितली की 40 लोकांचा परिवार सगळा पंढरपूरहून पादुका घेऊन निघाले थेट लंडनला. इतकं समाधान वाटलं, डोळ्यात पाणीच आलं त्यावेळेस ही बातमी ऐकून. म्हटलं बघ तुझी मनापासून इच्छा होती विठोबाचं दर्शन घ्यायची, प्रत्यक्ष विठोबाच तुला इथे दर्शन द्यायला लंडन मध्ये आला. त्यावेळेस खूप भरून आलं होतं. पण त्यासाठी सुद्धा अशी निस्वार्थी भक्ती असायला पाहिजे, तरच देव सुद्धा आपला ऐकतो की तुला यायला जमत नाही ना. मनापासून इच्छा होती. मग आता गेल्या वर्षीपासून तर लंडन मध्येच दर्शन होतंय. बघू आता परत कधी यायला. पण वारी बरोबर जाण्याचा अनुभव खूपच वेगळा असतो. खूप वेगळा. आपलं पूर्ण आपली लाईफस्टाईल, आयुष्याचा विचार करण्याची पद्धती वारी बरोबर जाऊन आल्यावर बदलते. म्हणजे आपण जे काही थोडक्या गोष्टीमध्ये असं वाईट हे लावून घेतो, मनाला वाईट वाटत असतं, नंतर कळतं अरे आपण किती क्षुल्लक गोष्टींसाठी दुःख करत बसलो होतो. त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगल्या गोष्टी आपल्याला आयुष्यात मिळालेल्या आहेत. असा एक वेगळा अनुभव. तो ना असं सांगण्यापेक्षा ना अनुभवण्यासारखा आहे वारीमध्ये जाण्याचा अनुभव. म्हणजे मावशी खरंच सांगतो, तू इतकं छान बोलतेस आणि वारीबद्दलचा अनुभव सुद्धा तू सांगतेस, वारीचं महत्त्व तू सांगते. आणि तोच अनुभव मिळवण्यासाठी आणि तेच महत्त्व जाणून घेण्यासाठी आम्ही सुद्धा वारीमध्ये निघालेलो आहे. त्याच्यामुळे तुझे किंवा माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या सगळ्या ताईंचे आशीर्वाद असेल पाठीशी असू देत. खूप छान वाटलं. पण एक मात्र आहे हा, म्हणजे तू जरी माझी मावशी असलीस तरी सुद्धा इथे गेम मात्र फार फेअर खेळला जाणार आहे हा. कारण सगळ्यांना टेन्शन आलं होतं, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती होतं अरे बापरे ही तर ह्याची मावशी निघाली म्हणजे ही कन्फर्म पहिली. आता कसे चेहरे असतात बघा सगळे है ना, मला माहिती आहे ते. ओके नाही असं काही नसतं. गेम हा गेम असतो आणि त्याच्यात ऑलवेज फेअरच राहायला पाहिजे. खूप छान वाटलं तू आज खरं तर आपल्या 16 सख्याच्या कार्यक्रमात तू आली. आणि आता खेळायला सुरुवात करूया. ओके थँक्यू. आणि आता आपण सुरू करूया खेळायला. हा, आपल्या ह्या खेळाचं नाव आहे सासर माहेर. हे सासर माहेर हे हा. खेळाचं नाव काय? सासर आणि माहेर. हा, मी कसं म्हटलं हा. सासर माहेर, सासर माहेर हे हा. हे महत्वाचं आहे. हा ओके, हा खेळाचं नाव कळलेलं आहे तुम्हाला. व्हेरी गुड. आता हा खेळ तुम्हाला मी सांगतो, आपण लहानपणापासून तळ्यात बळ्यात खेळत आलेलोच आहोत. तसाच खेळ आहे, फक्त आपल्या खेळाचं नाव सासर माहेर आहे. ओके, कारण प्रत्येक गृहिणीला, प्रत्येक ह्या माझ्या सगळ्या सखींना सासर सुद्धा तितकंच महत्वाचं असतं जितकं आपलं माहेर. त्याच्यामुळे आपण आहोत सासरी. कुठे आहोत? सासरी. हा, आणि हे आहे माहेर. हा, माहेर म्हटल्यानंतर माहेर उडी मारायचे, सासर म्हटल्यानंतर सासरी उडी मारायचे. रेडी आहे? कळले तुम्हाला? हा, चला तर मग सुरू करूया. माहेर. बरं, जी ताई चुकीची उडी मारेल आणि जी ताई उशिरा उडी मारेल ती ताई बाद. हा ओके. सासर माहेर सासर
माहेर सासर माहेर सासर माहेर सासर माहेर सासर माहेर माहेर. ओहो क्या बात है, व्हेरी गुड. सासर सासर. ओके माहेर सासर माहेर सासर सासर. नाही ना. नाही 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 मी काय बघितलं फक्त, बाकी काय नाही. ओके रेडी. हा ओके रेडी. सासर काही बात झालेली आहे. हा पण ताई सन मराठीकडून तुला भेट वस्तू आहे, त्या बरं. अजून एक ताई बाद होणार आहे, बघूया कोण आहे ती एक ताई. रेडी. ओके माहेर सासर सासर माहेर सासर माहेर सासर माहेर सासर माहेर सासर सासर. आणि ही ताई बाद झालेली आहे. हा पण ताई सन मराठीकडून तुला भेट वस्तू आहे. आणि 3 ताई माझी मावशी गेलेली आहे शेवटच्या खेळाकडे. व्हेरी गुड. क्या वा. इथे ये, जाऊ नको, इथे ये, इथे ये. जिंकलीच बरं वाटते. वा वा वा, व्हेरी गुड. मला जिंकल्यापेक्षा तुमची इच्छा होती म्हणून जास्ती आनंद झाला. मावशी पुढे जा, माझी लाज राख बाबा. हे बोलू नको, ऐकतील संडे. पण तुम्हाला एक सांगू का, म्हणजे खरंच ती ह्या वयामध्ये सुद्धा बास्केटबॉल चॅम्पियन आहे, ॲथलेटिक्स खेळते. काय काय करते सुद्धा सांग ना, आता एवढं सांगतोय तुला. मी बास्केटबॉल अबाउट 60 म्हणजे 60+ एज ग्रुपमध्ये आहे आणि ॲथलेटिक्स 5000 मीटर्स रनिंग, ट्रिपल जम्प, लॉंग जम्प आणि शॉर्टपुट करते. यावर्षी मी पहिल्यांदा ट्राय केला 100 मीटर हर्डल्सचा आणि तो मी सक्सेसफुली कंप्लीट केलेला आहे. क्या बात आहे, व्हेरी गुड. वा ताई, Thank खूप you. खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा तुला मावशी. ओके. आणि अशा पद्धतीने 2 ताई आणि माझी मावशी गेलेली आहे शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या. मंडळी, शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोतच, पण त्याआधी आपण जाऊया आपल्या सुंदर अशा भागाकडे, ज्याचं नाव आहे माहेरच्या आठवणी. ताई तुझं नाव सांग बरं. स्वाती राकेश चौधरी. स्वाती ताई, माहेर कुठलं तुझं? माझं माहेर जळगाव जिल्ह्यामध्ये बामनोद गाव. आणि सासर? जळगाव जिल्ह्यामध्ये पाडळचं गाव आहे, बामनोदच्या शेजारीच आहे. ओके. आणि किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 20 वर्ष. काय करतात भाऊजी? ते 5 वर्षापूर्वी एक्सपायर झालेत. सॉरी, मला माफ कर, मला माहित नव्हतं. काय झालं होतं तो? त्यांना म्हणजे अटॅक आलेला. त्यांच्या बहिणीच्या मुलाच्या लग्नामध्ये गेलो आम्ही. तिथं सर्व व्यवस्थित हे होतं आणि येणार त्या दिवशी सकाळी त्यांना अटॅक आला होता तिथं. म्हणजे आधीपासून त्यांच्याशी ऑपरेशन वगैरे, त्यांचे खूप बॉन्स वगैरे गेलेले होते. तर जसं लग्न झालं तेव्हापासनं त्यांचे क्रिटिकल असे 4 ऑपरेशन झालेत. मग तेव्हापासनं पूर्ण जबाबदारी मीच माझ्यावर घेतली. मी आपले रोज टिफिनचा प्रोव्हाइड करते. आज माझ्याकडे 80 ते 90 मुलं आहेत. मी रात्री 2 वाजता उठून सर्व टिफिन बनवते आणि ते पॅकिंग करून आपले DY पाटील PCET कॉलेज आहे तिथं पोचवून येते. माझा मुलगा 1.25 महिन्याचा होता तेव्हापासून मी हे काम करते. आता माझा मुलगा 19 वर्षाचा झाला. हा, हे जवळजवळ 20 वर्ष तू या गोष्टी करते. 20 वर्षापासून मी ही गोष्ट करते. पण ते असं काय झालं होतं की त्या व्यवसायाकडे तू वळलीस, तो व्यवसाय तू सुरू केलास? मी आधी लग्नाच्या आधी तर माझी बहीण राहते, ती ताई आहे माझी इथं. तर मी तिच्याकडे होती, जॉब करत होती. मग नंतर लग्न झालं, माझे मिस्टर पण इथं आले. पण मग नंतर थोड्या दिवसात म्हणजे एक 4-6 महिन्यातच कळालं की त्यांचे हे बॉन्स फेल गेलेत, जे खुबे असतात ते. मग त्याचं ऑपरेशन केलं आम्ही. ऑपरेशन केल्यानंतर ते ऑपरेशन फेल गेलं. परत आम्ही रिपीट केलं ते. मग असं 3 वेळेस ते ऑपरेशन झालं. मग त्यामुळे मग त्यांना बाहेर जॉब शक्य नव्हता आणि मग अर्ध्यावर सोडून तर नाही होणार तसं. मग मी तो जॉब जो करत होती, मग मी तो जॉब सोडून दिला. म्हणजे कसं व्हायचं की सकाळी गेली की डायरेक्ट संध्याकाळीच यायची. मग घरी मला वेळच देता येत नव्हता, म्हणून मग मी तो जॉब ते 6 महिन्यामध्ये
सोडून टाकला पुढच्या याच्यात आणि मग मी टिफिन चालू केले. त्यावेळेस मी असा विचार करत होती की मी 100 रुपयाचं हे करू शकते का नाही, खातं तरी काढू शकते का नाही, अशी माझी परिस्थिती होती. आज मी त्या व्यवसायामुळे आज इथपर्यंत पोहोचली की आज मी दुसऱ्या देशात जायची पण स्वतःच्या हिमतीवर हे करू शकते. आणि माझा मुलगा पण BCAच्या दुसऱ्या वर्षाला गेला आता. म्हणजे एकूण आताची परिस्थिती माझी चांगली आहे, पण माझा जो मागचा जो 15 वर्षाचा जो काळ गेला ना, तो म्हणजे खूप वाईट गेला. पण त्यात माझे नातेवाईक, माझ्या मैत्रिणी वगैरे हे सर्व माझ्यासोबत होते. त्यामुळे मला असं एक ही यायची की बाबा मी जरी करत होते पण मला मागणं आवाज यायचा की स्वाती तू पुढं हो, आम्ही आहे ह्या म्हणण्याने मी पुढं जात राहिली. आणि मग मी मागं वळूनच नाही बघितलं आणि स्वामींनी मला साथ देत राहिले. तर मी आज त्यांच्या कृपेने आम्ही दोघं मायलेक सुखरूप आहे. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला, जीव झाला कासा विसारूप दाव विठ्ठला. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला. तुझ्या पद्धतीने तू एका घरातल्या कर्त्या पुरुषाची तू जागा घेतलीस आणि तू ज्या पद्धतीने तू तुझं कुटुंब तू उभं केलंस, तुझ्या मुलाला वाढवलंस, त्याला मोठं केलंस, त्याचं शिक्षण पूर्ण केलंस आणि ती सगळी जी एक म्हणतो ना, एक जी सूत्र सगळी तू हातात घेतलीस ना आणि ज्या पद्धतीने तू तुझा संसार उभा केलास त्यासाठी खरंच तुझं अगदी मनापासून कौतुक. मी तर म्हणेन की खरंच तू तुझ्या आयुष्यातली तू खरंच हुकमाची राणी आहे. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजे. आणि खरं तर हा प्रत्येकीचा हा जो प्रवास असतो ना, तो नक्कीच आम्हाला प्रत्येकाला एक प्रेरणा देणारा असतो आणि त्यासाठी तुझं अगदी मनापासून ताई आभार. ताई, जसं तू बोललीस की माझी बहीण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, तू म्हणालीस की ती पण आलेली आहे ना, तर मी ताई तुम्हाला विनंती करेन की तुम्ही येत आहे. ताई, तुझं नाव सांग बरं. लीना दिलीप नेते. तसं ताईने सांगितलं, तिच्या सगळ्या प्रवासाबद्दल सांगितलं. आज काय सांगशील तिच्याबद्दल? तिने कशा पद्धतीने हा सगळा प्रवास तिचा केला स्वतः? डॅशिंग आहे ती, म्हणजे तेवढं डॅशिंग आहे माझ्याजवळ पण नाही आहे आणि तिच्याजवळ हिंमत पण आहे तेवढी. सगळं ती एकदम स्वाभिमानाने जगते, कधी कोणापुढे हात पसरवत नाही. हे तिच्यात एक विशेष. हा प्रत्येक ताईचा हा जो प्रवास आहे ना, हा खरंच आम्हाला खूप प्रेरणा देणारा ठरतो. त्यामुळे तुमचे अगदी मनापासून आभार. खूप छान वाटलं तुमच्या दोघींशी बोलून. आता आपण जाऊया शेवटच्या खेळाकडे. माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला. आणि त्यासाठी तिन्ही ताईंचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा. कारण आता ह्या तिघींमधून एक हुकमाची राणी होणार आहे, एक उपविजेती होणार आहे आणि एक 3ऱ्या क्रमांकाची ताई असणार आहे. तेव्हा ताई, तुला काय वाटतं 3ऱ्या क्रमांकाची ताई कोण असेल? जो चांगलं खेळणार नाही तो. हो, क्या बात आहे, व्हेरी गुड. ताई, हुकमाची राणी कोण होणे? कोणी जरी झालं तरी मला आनंदच आहे. बरं, ठीक आहे, हरकत नाही. सुरू करूया आपल्या या खेळाला. या खेळाचं नाव आहे फू फू फुगा मी माझ्याच कडे बघा. आता ह्यामध्ये काय आहे की तुमच्या समोर प्लास्टिकची टोपली आहे, त्यामध्ये फुगा आहे. हा तो फुगा फुगवायचा आहे व्यवस्थित, त्याला व्यवस्थित गाठ मारायची आहे. गाठ मारून झाल्यानंतर तो समोर ठेवायचा आहे. ती टोपली अशी डोक्यावरती घ्यायची आहे आणि उभ्यानेच तो फुगा बरोबर त्या टोपलीमध्ये टाकायचा आहे. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये तो फुगा तुमच्या टोपलीमध्ये टाकेल ती असणार आहे हुकमाची राणी, म्हणजेच विजेती, त्यानंतरची उपविजेती आणि त्यानंतरची 3ऱ्या क्रमांकाची ताई. ओके, सुरू करूया या आपल्या खेळ आणि त्यासाठी तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. व्हेरी गुड. हा, मस्तच. मावशी मावशी लवकर, मावशी मावशी लवकर ना. हा, अगो कुठे चालली? हा, आणि शक्यतो इथेच, लांब जाऊ नका. हा, बाहेर जाऊ नका, इथले इथेच.
हा क्या बात आहे. हा व्हेरी गुड. या बात आहे, या बात आहे. वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे, मावशी 3ऱ्या क्रमांकाची ताई तू ठरलेली आहेस, त्यामुळे सन मराठीकडून तुला भेटवस्तू आहे. आणि उपविजेती ठरलेली आहे स्वातीताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. स्वातीताई, एकदा खूप खूप अभिनंदन. ताई, तुला मिळतंय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर इंडक्शन. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकमाची राणी ठरलेली आहे जयश्री ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. असं वाटतंय? मस्त वाटतंय एकदम. वाटलं तर हुकमाची राणी तू होशील? मला तर वाटलंच नव्हतं. मी गावाला गेले होते काल आणि आज आल्यावरती पाऊस खूप पडत होता. यायची तर इच्छाच नव्हती. पण माझ्या दोन्ही मुलांनी मला खूप हट्ट केला, मम्मी तू जा, तू जिंकशील, म्हणून मी त्यांच्या हट्टासाठी इथपर्यंत आले. मुलांमुळे तुला आज मायक्रोवेव्ह मिळतोय. बरं ताई, हुकमाची राणी झालेस, आज काय तू इथे हुकूम सोडणार आहेस? मुलांनी खूप अभ्यास केला पाहिजे आणि पालकांनी थोडंसं त्यांच्यावर लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. ते मोबाईलवरती कोणाशी बोलतात, किती वेळ मोबाईलवरती हलवतात वगैरे, ते सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. खूप छान वाटलं. हुकमाच्या राणीला मिळतोय गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. आता तू हुकमाची राणी झालीस तर तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. म्हणजे आजच्या भागाची हुकुमाची राणी आपल्याला मिळालेली आहे. वारीचा आणि सख्यांचा सोहळा हा असाच चालू राहणार आहे. म्हणजे आज आपण आहोत भेंडी शेगाव मध्ये आणि उद्या जाणार आहोत वाखरीला. किंवा उद्याचा भाग अजिबात चुकवू नका. बघत राहा तुमचा लाडका कार्यक्रम गजर माऊलीचा सोहळा सख्यांचा. गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट. विठाल 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 विठाल.